नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, थोड्याच दिवसावर आपली बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण भरपूर सारे लेक्चर ऑलरेडी घेतलेले आहेत. अजून सुद्धा काही लेक्चर येतील, मॅरेथॉन लेक्चर येतील, जीकेचं सुद्धा मॅरेथॉन लेक्चर येणार आहे आणि कम्प्युटरचं सुद्धा एक मॅरेथॉन लेक्चर येणार आहे. परंतु बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कॉल मेसेजेस केले होते की सर MS ऑफिस, पॉवर पॉईंट, एक्सेल, वर्ड यावर काय करा, लेक्चर घ्या. ऑलरेडी आपण एक लेक्चर अपलोड केलेलं आहे. ते जर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर एकदा सर्वांनी व्यवस्थित बघायचं आहे. आज आहे आपलं दुसरं लेक्चर. त्यामध्ये बरेच सारे क्वेश्चन, बरेच कन्सेप्ट मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये जे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही पहिल्यापासून आपले लेक्चर बघितले नसतील तर नक्की बघून घ्या, तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट, बरेचसे विद्यार्थी मित्र लेक्चर बघतायत, 40,000 30,000 विद्यार्थी मित्र लेक्चर बघतायत, परंतु सर्वजण आपल्या लेक्चरला लाईक करत नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला बऱ्याच जणांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये. आपलं चॅनल नवीन आहे विद्यार्थी मित्रांनो, भरपूर सारे कंटेंट आपण यामध्ये देत आहोत तुम्हाला. जर तुम्हाला लेक्चर खरंच आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की लेक्चरचा आपल्याला फायदा होतोय, तर सर्वांनी लेक्चरला लाईक करत चला, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही त्याचा 100% फायदा हा होणार आहे. क्लिअर आहे? चलो तर मग करूयात आपण आपल्या लेक्चरला सुरुवात. यामध्ये काही महत्त्वाचे लेक्चर मी काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे आणि उद्या किंवा परवा आपलं GK GSचं एक मॅरेथॉन लेक्चर येईल. जवळपास 5 ते 7 तासाचं ते लेक्चर असेल, 5 तासापेक्षा जास्त असेल. महत्त्वाचे सर्व प्रश्न त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी नक्की ते लेक्चर बघा आणि 2 दिवसामध्ये आपलं कम्प्युटरचं मॅरेथॉन लेक्चर येत आहे, ते सुद्धा सर्वांनी 100% बघायचं आहे. क्लिअर? परत एकदा लेक्चरला लाईक करा, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्ही नवीन असाल किंवा नजर चुकीने तुमच्याकडून चॅनलला सबस्क्राईब करायचं बाकी असेल, नक्की चॅनलला सुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. क्लिअर? चलो पहिला प्रश्न आपण बघूया. हा आपला पार्ट 2 आहे. ऑलरेडी एक पार्ट मी अपलोड केलेला आहे. पार्ट 2 पहिला प्रश्न आहे. इन MS एक्सेल अ ग्रुप ऑफ सेल्स इज कॉल्ड अ ग्रुप ऑफ सेलचा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं? त्याला क्लस्टर म्हणतात, त्याला रेंज म्हणतात, ग्रुप म्हणतात की टेबल असं म्हणतात. बरोबर आहे? ऑप्शन सुद्धा सर्वांनी व्यवस्थित बघायचे. आपण फक्त प्रश्न बघा, उत्तर बघा आणि पुढे पळा असं करत नाहीये. सर्व प्रश्न या ठिकाणी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या अनुषंगाने जर दुसरा जरी थोडाफार वेगळा प्रश्न विचारला, आपला चुकता कामा नये, हा त्या मागचा उद्देश आहे. क्लिअर आहे? तर महत्त्वाचं लक्षात ठेवा, MS एक्सेलमध्ये आपलं उत्तर काय येणार आहे? रेंज हे उत्तर येणार आहे. उत्तर काय आहे? रेंज म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंटिन्युअस किंवा सलग निवडलेले जे सेल आहेत त्याला आपण काय म्हणतो? रेंज असं म्हणतो. आपल्याला काय विचारलंय? ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे लक्षात ठेवा, 2 किंवा 2 पेक्षा जास्त निवडलेले जे सेल असतील त्याला काय म्हणणार आहे आपण? रेंज असं म्हणतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मग क्लस्टर म्हणजे काय? क्लस्टर हा सेलच्या समूहाला नाही म्हणत बरं का. जे आपल्याकडे काय दिलं असतं, चार्ट दिले असतं ना, त्यामधला एक घटक आहे क्लस्टर. लक्षात ठेवायचं. क्लस्टर कशा संबंधी आहे? चार्ट्समध्ये वापरला जातो. रेंज कशाला म्हणतात? 2 किंवा 2 पेक्षा जास्त निवडलेले जे सेल आहेत त्याला आपण रेंज असं म्हणतो. त्याचप्रमाणे ग्रुप कशाला म्हटलं जातं? तर लक्षात ठेवा, रो आणि कॉलम्स लपवण्यासाठी जे टॅबमध्ये वापरलं जातं ना, त्याला आपण काय म्हणतो? ग्रुप असं म्हणतो. आलं लक्षामध्ये? आणि टेबल म्हणजे काय? ज्यावेळेस आपण इन्सर्ट टेबल करतो त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा एक टेबल तयार झालेला दिसतो बरं का. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यामध्ये मांडणी असेल, फिल्टर असेल, असे वेगवेगळे प्रकारचे ऑप्शन देखील असतात. परंतु आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 2 किंवा अधिक सलग निवडलेले जे सेल्स असतील त्याला आपण काय म्हणणार? रेंज असं म्हणणार. सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. विच कमांड इज यूज टू मूव्ह टेक्स्ट फ्रॉम वन प्लेस टू अनदर म्हणजे एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसवर जर टेक्स्ट न्यायचा असेल तर त्यासाठी वापरली जाणारी कमांड कोणती? हा प्रश्न दिसताना खूप जास्त सोपा दिसतोय बरं का, परंतु प्रश्न थोडासा किचकट आहे. थोडासा आपण म्हणू शकतो की यामध्ये तुम्हाला फसवण्यासाठी बनवलेला प्रश्न आहे. कॉपी अँड पेस्ट, कट अँड पेस्ट, डिलीट अँड पेस्ट, मूव्ह अँड पेस्ट. लक्षात ठेवा, हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. मूव्ह अँड पेस्ट असा कोणत्याही प्रकारचा ऑप्शन नाहीये.
त्याचप्रमाणे डिलीट आणि पेस्ट असा पण आपल्याला कोणता ऑप्शन दिसत नाहीये. एक तर कॉपी अँड पेस्ट असेल, दुसरा एक कट अँड पेस्ट. लक्षात ठेवा बरं का. आता महत्त्वाचं काय आहे, ज्या वेळेस आपण काय करतो, ज्या वेळेस आपण कॉपी अँड पेस्ट वापरतो, म्हणजे तुम्हाला हा एक टेक्स्ट आहे, हा आपल्याकडे समजा एक टेक्स्ट आहे बरं का, आणि तो आपल्याला कुठे न्यायचा आहे, या ठिकाणी न्यायचा आहे. काय करायचं आहे, या ठिकाणी न्यायचा आहे. ज्या वेळेस आपण कॉपी अँड पेस्ट करतो, ज्या वेळेस आपण काय करतो, कॉपी अँड पेस्ट करतो, या ठिकाणी जो टेक्स्ट असेल तो ॲज इट इज राहतो आणि पेस्ट केलेला टेक्स्ट सुद्धा काय करतो, या ठिकाणी जातो. म्हणजे आपण जिथून त्याला कॉपी केलंय, जिथून कॉपी केलंय त्या ठिकाणी सुद्धा तो टेक्स्ट राहणार आहे. हे सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. दुसरा पॉइंट आहे कट अँड पेस्ट. परत काय लक्षात ठेवा, इथं आपल्याकडे एखादा टेक्स्ट आहे, आपण त्याला कट केलं आणि नंतर या ठिकाणी जर पेस्ट केलं तर इथला टेक्स्ट काय होतो, गायब होतो. बरोबर आहे की नाही. या ठिकाणी राहतो का, नाही राहत. हे झालं आपलं कट अँड पेस्ट. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं, क्लिअर आहे. चलो आपण काय करूयात, तरी सुद्धा एकदा या ठिकाणी स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे महत्त्वाचं लक्षात ठेवा, कट अँड पेस्ट. कट अँड पेस्टचा या ठिकाणी अर्थ काय होतो, कट अँड पेस्टचा अर्थ होतो की एखादा तुम्हाला मजकूर, एखादा आपला टेक्स्ट आहे तो निवडायचा आहे, त्या ठिकाणी कट नावाची कमांड वापरायची. कोणती, कट नावाची कमांड वापरायची. आणि महत्त्वाचं काय करायचं आहे, दुसऱ्या ठिकाणी त्याला पेस्ट करायचं आहे. तो आपलं काय होणार आहे, या ठिकाणी जाणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉपी अँड पेस्ट म्हणजे काय, तो या ठिकाणी सुद्धा राहतो आणि आपल्या दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जातो. हे महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे सर्वांना, इथपर्यंत क्लिअर आहे. डिलीट आणि महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, डिलीट अँड पेस्ट असं काही नसतं. जर तुम्ही फक्त डिलीट प्रेस केलं, फक्त जर आपण डिलीट प्रेस केलं तर या ठिकाणी काय होतं, तो टेक्स्ट डिलीट होतो आणि कुठे जातो, रिसायकल बिनमध्ये जातो बरं का. तो कुठे जातो, रिसायकल बिनमध्ये जातो. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. समजलं, क्लिअर आहे. हे पॉइंट तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर पुढचा प्रश्न आहे, इन पॉवर पॉइंट कस्टम ॲनिमेशन कॅन बी अप्लाइड टू. आपल्याला काय सांगायचं आहे, कस्टम ॲनिमेशन कॅन बी अप्लाइड टू टेक्स्ट, पिक्चर्स, चार्ट्स, ऑल ऑफ द अबोव. काय येईल बरं आपल्या प्रश्नाचं उत्तर, चला पटपट सर्वांनी सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं, कस्टम ॲनिमेशन नावाचा जो ऑप्शन आहे कशामध्ये, पॉवर पॉईंटमध्ये, तो नेमका कशाला वापरला जातो, टेक्स्ट, पिक्चर्स, चार्ट्स की वरीलपैकी सर्व, ऑल ऑफ दी अबोव. हे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला बघूयात आपण. महत्त्वाचं, कस्टम ॲनिमेशन प्रामुख्याने कशासाठी वापरलं जातं पॉवर पॉईंटमध्ये, जे पण आपण प्रेझेंटेशन तयार करतोय त्याला जास्त अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. कशासाठी, जास्त अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी वापरतात. यामध्ये टेक्स्ट पण येणार आहे, यामध्ये पिक्चर्स पण येणार आहे आणि महत्त्वाचं यामध्ये चार्ट पण येणार आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे होतं, आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे ऑल ऑफ द अबोव, वरीलपैकी सर्व काय असेल, अगदी बरोबर आहे. क्लिअर. तुम्हाला कस्टम ॲनिमेशन बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. कस्टम ॲनिमेशनचा वापर कशासाठी केला जातो, आपलं जे प्रेझेंटेशन आहे जास्त अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक बनवण्यासाठी महत्त्वाचं आहे. बघा आता काय आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं टेक्स्ट, या ठिकाणी जे टायटल आहे, आपलं शीर्षक आहे, त्याला आपण बुलेट पॉईंट्स देऊ शकतो. महत्त्वाचं त्याला वेगवेगळ्या प्रकारचं ॲनिमेशन देऊ शकतो. आता ॲनिमेशन दिल्यावर काय होतं, लक्षात घ्या बरं का. हे इतकं डिटेल जाण्याची आवश्यकता नाही आहे, तरी पण मी घेतलंय म्हणून तुम्हाला सांगतो. लक्षात ठेवा काय होतं जर आपण त्याला प्रॉपर ॲनिमेशन केलं ना तर तो टेक्स्ट, लक्षात ठेवा, एका मागोमाग एक काय येतं, स्क्रीनवर येतो. एक ओळ येते, दुसरी ओळ येते. अशा पद्धतीने काय अट्रॅक्टिव्ह पद्धतीने ते येतं स्क्रीनवर. जर तुम्ही आपण हे बघितलं, एखादा मूवी बघतोय आपण बरं का, आणि सुरुवातीला ते नावं येतात नाही का, ॲक्टर वगैरे, डिरेक्टर, प्रोड्युसर, सगळे नावं. तर ती येण्याची पद्धत जी आहे, स्टाईल असते बघा, वेगवेगळ्या स्टाईलने येतात. बरोबर आहे. कधी वरतून नावं येतात, कधी खालून येतात, कधी इकडून, अशा पद्धतीने ते महत्त्वाचं तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आपोआप रंग बदलतो, काही शब्द असे डान्स करत आल्यासारखं वाटतात. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. पिक्चर्स आपण जर बघितलं, महत्त्वाचं पिक्चर सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने येताना दिसतात. हे पण महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. काही पिक्चर गोल फिरत येतात, काही पिक्चर हळूहळू येतात, काही पिक्चर येताना त्यांची साईज वाढत जाते. अशा पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. क्लिअर सर्वांना. आणि जे चार्ट आहे, ज्याला आपण तक्ता किंवा आलेख म्हणतो, त्याच्यामध्ये सुद्धा याचा आपण काय करणार आहे, व्यवस्थित महत्त्वाचं की आपण जो तयार केलेला चार्ट आहे त्याला पण आपल्याला काय करता येतं, ॲनिमेशन देता येतं. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे, वरीलपैकी सर्व ज्यांनी उत्तर दिलंय अगदी बरोबर आहे. क्लिअर आहे. आता हे जे प्रश्न घेतोय ना आपण MS ऑफिसचे, मागे एक मी लेक्चर घेतलंय, त्यामध्ये पण हे प्रश्न थोडेसे युनिक आहेत बरं का. आपल्याला 1-2 प्रश्न तर विचारले गेले तर ते सुद्धा चुकू नये, हा आपला महत्त्वाचा उद्देश आहे. म्हणून हे लेक्चर आपण घेतोय. समजलं, क्लिअर आहे. चलो
जाऊयात आपण पुढे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ मॅक्रो एनेबल्ड वर्ड 2010 डॉक्युमेंट. प्रश्न काय विचारलाय समजून घ्या. व्हॉट इज द एक्सटेन्शन ऑफ अ मॅक्रो एनेबल्ड वर्ड 2010 डॉक्युमेंट docx docm .x .txt किंवा txt. काय येईल बरं याचं उत्तर. आता तुम्हाला काय करायचं आहे सांगायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत, काही तुम्हाला अवघड प्रश्न दिसतील, काही सोपे दिसतील, परंतु परीक्षेला तुम्हाला हे सर्व महत्त्वाचे असणार आहेत. चला बघूया आता आपण महत्त्वाचं. आता जर आपण बघितलं 2007ची जे वर्ल्ड 2007चे जे पण फॉर्मॅट होता त्याच्यानंतरचे जे वेगवेगळे फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये काय काय चेंज केलेले आहेत फाईल फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे. .docx जर असेल तर हे नॉर्मल वर्ड डॉक्युमेंट आहे बरं का. काय आहे नॉर्मल वर्ड डॉक्युमेंट आहे, मॅक्रो नसलेले डॉक्युमेंट. क्लिअर सर्वांना. हे तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे. .docx म्हणजे काय सामान्य वर्ड डॉक्युमेंट, नॉर्मल वर्ड डॉक्युमेंट. आणि ज्या वेळेस या ठिकाणी .docm असते याला आपण काय म्हणतो मॅक्रो एनेबल्ड वर्ड डॉक्युमेंट असं म्हणतो. काय म्हणतो मॅक्रो एनेबल्ड वर्ड डॉक्युमेंट. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. यामधलं .docm जे आहे ना, यमचा अर्थ काय होतो मॅक्रो असा होतो. आलं लक्षामध्ये. मॅक्रो असा अर्थ होतो म्हणजे मॅक्रो सपोर्ट करणारी फाईल. म्हणजेच काय मॅक्रो सपोर्ट करणारी फाईल हे तुम्हाला महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर सर्वांना. मॅक्रो सेव्ह करण्यासाठी जो विशिष्ट फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट कोणता आहे .docm, जिथं यमचा अर्थ काय होतो मॅक्रो. समजलं सर्वांना. आता हे मॅक्रो म्हणजे काय ना ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का. म्हणजे मॅक्रो म्हणजे आपण इतकं बोलतोय पण हे मॅक्रो काय आहे ते पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवा महत्वाचं. मॅक्रो म्हणजे काय. मॅक्रो म्हणजे काय एक शॉर्टकट आहे. काय एक शॉर्टकट आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो वेगवेगळ्या कमांडचा ग्रुप आहे. वेगवेगळ्या कमांड्सचा ग्रुप आहे. आता हे नेमकं कशा पद्धतीने काम करतं ते पण सांगतो बरं का. हे कशा पद्धतीने काम करतं समजा असं समजून घ्या की तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये किंवा एक्सेलमध्ये एखादं काम करतायत आणि त्यामध्ये काही जे आपले स्टेप्स आहेत त्या रिपिटेटिव्ह आहेत. काही स्टेप्स काय आहेत रिपिटेटिव्ह आहेत. मग महत्त्वाचं लक्षात ठेवायचं त्या स्टेप तुम्ही काय करू शकता ऑटोमॅटिक म्हणजे रन होतील अशा पद्धतीने करू शकतात. ते कशाच्या साहाय्याने त्याला आपण काय म्हणतो मॅक्रो असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण मॅक्रो असं म्हणतो. लक्षात ठेवा. जसं की तुम्हाला एक एक्झाम्पल या ठिकाणी मी घेतलंय. आपण एखादं डॉक्युमेंट बनवतोय त्या डॉक्युमेंटच्या सर्वात शेवटी आपल्याला सही करायची आहे. आपलं नेमकं कोणतं पोस्ट आहे ती लिहायचं आहे आणि महत्त्वाचं कंपनीचं नाव टायटल म्हणजे जे असेल कंपनीचं नाव ते टाकायचं आहे. म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटच्या शेवटी हे सर्व फिक्स आहे. तुमचं नाव, तुमची सही, तुमचं पद आणि कंपनीचं नाव असं आपल्याला टाकायचं आहे. बरोबर आहे. मग जर तुम्ही एखादं काम करताय तर ते काय होणार आहे सारखं रिपिटेटिव्ह काम झालं. बरोबर आहे की नाही. हे काम कसं झालं रिपीट काम झालं. मॅक्रो तुम्हाला काय करतं ते मी तुम्हाला सांगतो बरं का. जर आपण मॅक्रोचा वापर नाही केला तर हे सर्व कामं शेवटचे रिपिटेटिव्ह जे काम आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळी मॅन्युअली करावे लागतात. मग त्यावेळेस काय होणार आहे तुमचे एफर्ट्स पण जास्त वाया जातात आणि आपला टाइम पण वाया जातोय. मग मॅक्रो काय करतं ते सांगतो. लक्षात ठेवा बरं का. तुम्ही काय करू शकता तुम्ही या मॅक्रोमध्ये या सर्व कृती हे जे सर्व आहे ना तुमच्या शेवटच्या 4-5 लाईन या रेकॉर्ड करू शकता. काय करू शकता रेकॉर्ड करू शकता. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि त्याला काहीतरी एखादं नाव द्यायचं. जसं की मी काय केलं हे सर्व माझं नाव आहे, सही आहे, कंपनीचं नाव आहे, माझं पद आहे, याचे मी काय केलं हे सर्व स्टेप्स रेकॉर्ड केल्या आणि महत्त्वाचं त्याला माय सिग्नेचर हे नाव दिलं. ज्या वेळेस आपल्याला काय करायचं ज्या वेळेस आपण परत ते काम करायचंय त्यावेळेस तुम्हाला फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. समजा आता मला हे जो फॉर्मॅट आहे जो आत्ता सांगितला तो रिपीट हवाय तर त्यावेळेस फक्त काय करावं लागतं मॅक्रो प्ले करावं लागतं. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. त्या ज्या ओळी आहेत बाय डिफॉल्ट तुमच्यासाठी काय होतील ऑटोमॅटिक परत टाईप होतील. आपल्याला करण्याची आवश्यकता नाहीये. म्हणजे इतकं डीपमध्ये तर मला नाही वाटत विचारलंच तर मी काय सांगेल मॅक्रो म्हणजे काय. मॅक्रो म्हणजे आपल्या कम्प्युटरवरचा एक शॉर्टकट आहे किंवा कमांड्सचा ग्रुप आहे जो आपल्याला काय करतो जे आपले रिपिटेटिव्ह कामं आहेत ते कामं एका झटक्यामध्ये करण्यासाठी मदत करतो रेकॉर्ड करून ठेवल्यानंतर. सिंपल. इतकंच फक्त माझ्यासाठी महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर सर्वांना. विच ओरिएंटेशन इज यूज्ड टू प्रिंट अ पेज हॉरिझॉन्टली.
मला सांगा प्रश्न विचारलाय विच ओरिएंटेशन इज यूज टू प्रिंट अ पेज हॉरिझॉन्टली. लक्षात घ्या पोर्ट्रेट, लँडस्केप, व्हर्टिकल की फ्लिप. सांगा बरं उत्तर काय येणार आहे. सर्वांना प्रश्न समजतोय. लक्षात घ्या थोडंसं किचकट आहे समजू शकतो पण जितकं जास्त सोपं करून सांगता येईल तेवढा माझा प्रयत्न आहे. हे पण सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. आणि एकदा जर तुम्हाला यातले दोन तीन जरी प्रश्न आले ना विद्यार्थी मित्रांनो MS ऑफिस, MS वर्ड वगैरे मधले, पॉवर पॉईंट आणि आपल्या यातले आले तर तुमचं खरोखर काय होऊन जाईल 1-2 मार्कला सुद्धा खूप जास्त महत्त्व असतं. मी बाकीचे जर कम्प्युटरचे बरेचसे लेक्चर या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. शॉर्टकट कीज असेल, महत्त्वाचे फुल फॉर्म्स असतील, इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, मागचे लेक्चर एकदा बघून घ्या. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की आपण भरपूर सारा डेटा कव्हर केलाय बरं का. तरी सुद्धा महत्त्वाचं म्हणजे हे लेक्चर सर्वांनी बघायचे. तुम्हाला याचा फायदा हा होणार आहे. काय येईल आपलं उत्तर. जाऊयात आपण कशाकडे, स्पष्टीकरणाकडे. महत्त्वाचं पोर्ट्रेट ओरिएंटेशन जे असतं ना, पोर्ट्रेट ओरिएंटेशन जे असतं हे आपल्याला काय लक्षात ठेवायचं. यामध्ये पानं हे उभ्या पद्धतीने, आपण असं म्हटलं ना हे काय आहे या ठिकाणी हे जे पान आहे तुम्हाला असं उभं दिसेल म्हणजे उंची या ठिकाणी कशी असणार आहे रुंदीपेक्षा जास्त. म्हणजे जी आपली हाईट आहे पानाची ती जास्त आहे. कशापेक्षा, विड्थपेक्षा. उंची जास्त आहे रुंदीपेक्षा. हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे पान आपण कसं ठेवलंय, उभं ठेवलंय असं वाटतं बरं का, व्हर्टिकल ठेवलंय असं वाटतं. बरोबर आहे की नाही. आता हे पान जर मी तुम्हाला विचारलं कसं ठेवल्यासारखं वाटतंय, व्हर्टिकल उभं ठेवल्यासारखं वाटतंय. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं त्याला पोर्ट्रेट ओरिएंटेशन असं म्हणतात. काय म्हणतात, पोर्ट्रेट ओरिएंटेशन. यामध्ये हे जर बघितलं पोर्ट्रेट ओरिएंटेशन हे डिफॉल्ट असतं आणि जनरली काय वापरलं जातं, याच प्रकारचं ओरिएंटेशन वापरलं जातं. मग पोर्ट्रेट ओरिएंटेशन मध्ये काय काय येतं असा प्रश्न विचारला आपल्याला काय करायचं आहे, पत्र लिहायचं आहे, आपल्याला निबंध किंवा एसे लिहायचा आहे. जे पुस्तक आहे पुस्तक वाचायचं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. कोणत्या ओरिएंटेशन मध्ये दिसतं आपल्याला, पोर्ट्रेट ओरिएंटेशन मध्ये. दुसरं आहे आपलं लँडस्केप ओरिएंटेशन. यामध्ये आडवं दिसतं पान. लक्षात ठेवा बरं का, महत्त्वाचं. लँडस्केप ओरिएंटेशन मध्ये जर बघितलं हे पान तुम्हाला कसं दिसतं, आडवं दिसतं म्हणजे हॉरिझॉन्टल ठेवल्यासारखं दिसतं. पान आडवं ठेवलंय, हॉरिझॉन्टल ठेवलंय, त्यासाठी कोणतं ओरिएंटेशन आहे, लँडस्केप. पान व्हर्टिकल आहे, उभं ठेवलंय, यासाठी कोणतं ओरिएंटेशन आहे, पोर्ट्रेट ओरिएंटेशन. फक्त लक्षात ठेवायचं आहे लँडस्केप ओरिएंटेशन मध्ये काय असतं, उंची कमी असते रुंदीपेक्षा, हाईट कमी आहे विड्थपेक्षा. हे प्रामुख्याने कशासाठी वापरलं जातं, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे, एखादा टेबल, मोठा टेबल टाकायचा आहे किंवा मोठी इमेज या ठिकाणी टाकायची, त्यावेळेस आपण काय करतो, हे लँडस्केप ओरिएंटेशन वापरतो. मोठी टेबल असेल, मोठ्या इमेजेस असतील, हे तुम्हाला महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. समजलं सर्वांना. म्हणजे मला प्रश्न काय विचारला होता, हॉरिझॉन्टल विचारला होता. काय विचारला होता, हॉरिझॉन्टल विचारला होता. याचा अर्थ काय होतो, लँडस्केप, आडवं. बरोबर आहे की नाही. पर्याय क्रमांक 2 ज्यांचं उत्तर असेल त्यांनी काय केलंय, एकदम करेक्ट उत्तर दिलेलं आहे. समजतंय सर्वांना, क्लिअर होतंय. चलो आपण काय करूया, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे इन MS वर्ड 2010, इन MS वर्ड 2010 द फॉर्मॅट पेंटर टूल इज फाउंड इन. द फॉर्मॅट पेंटर टूल इज फाउंड इन इन्सर्ट टॅब, पेज लेआउट टॅब, होम टॅब की व्ह्यू टॅब. कुठे वापरलं जातं, कुठे तुम्हाला सापडणार आहे, वापरलं जातं म्हणण्यापेक्षा कुठे सापडेल हे तुम्हाला सांगायचं आहे. पटपट सर्वांनी सांगा. चलो क्लिअर, आलं लक्षामध्ये. आता आपण काय करूया, या ठिकाणी जाऊयात. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला, जर तुम्ही अशा पद्धतीने हे MS वर्ड 2010 बघितलं तर इथं काय दिसणार आहे, फाईल, इथं होम, इथं इन्सर्ट, पेज लेआउट, रेफरन्सेस. बरोबर आहे. हे दिसलं तर महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचं तुम्हाला ज्या वेळेस हे क्लिपबोर्ड नावाचा ऑप्शन दिसतोय ना, इथं कोणता दिसतोय, क्लिपबोर्ड नावाचा ऑप्शन दिसतोय, त्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, त्यामध्ये तुम्हाला काय दिसणार आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आपल्याला हे फॉर्मॅट पेंटर नावाचं टूल दिसेल, तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिसतंय तुम्हाला इथं क्लिपबोर्ड नावाचा जो ऑप्शन आहे ना, तिथं तुम्हाला जर क्लिक केलं तर तुम्हाला काय दिसेल, फॉर्मॅट पेंटर दिसेल. लक्षात ठेवा हे काय दिसतंय,
फॉर्मॅट पेंटर दिसतंय. महत्वाचं हे पेंट ब्रश सारखं काम करतं बरं का. कशासारखं काम करतं? पेंट ब्रश सारखं काम करतं. महत्वाचं आपल्याला काय करायचं आहे, एखादा मजकूर म्हणजे बोल्ड करायचा आहे, कलर चेंज करायचा आहे, अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी करू शकतात. काय केलं सुरुवातीला मी काय केलं, एखादा मजकूर फॉर्मॅट केला, त्याला कॉपी केलं आणि ते जर मला दुसरा टेक्स्ट आहे त्याला लावायचं असेल ना, तर काय होतं, अशा पद्धतीने तुम्ही डायरेक्ट त्याला फॉर्मॅट करू शकता. लक्षात ठेवा बरं का. इथं माझ्याकडे काय आहे, हा टेक्स्ट 1 आहे, त्याला हिरवा कलर दिला, बोल्ड बनवलं आणि फॉन्ट मोठा केला. हा आपला जो दुसरा टेक्स्ट आहे नॉर्मल होता. काय होता? नॉर्मल होता. मी काय केलं, महत्वाचं लक्षात ठेवायचं. आता बघा बरं का, हे इथं तुम्हाला दिसेल, मी मजकूर जो आपला टेक्स्ट 1 आहे त्याला फॉर्मॅट करून कॉपी केलं आणि हा ब्रश या ठिकाणी फिरवला ना, बाय डिफॉल्ट काय होणार आहे, दुसरा टेक्स्ट सुद्धा त्याच्यासारखा होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्लिअर सर्वांना? आलं लक्षामध्ये? परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला कुठे दिसणार आहे, होम नावाच्या टॅबमध्ये दिसेल. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं गरजेचं आहे. क्लिअर आहे? मी जास्तीत जास्त सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला हे प्रश्न जर विचारले तर उत्तर देता आलं पाहिजे बरं का. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं होम टॅब ज्यांनी उत्तर दिलंय सगळ्यांचं बरोबर आहे. दिसलं तुम्हाला इथं होम टॅबमध्ये हे तुम्हाला फॉर्मॅट पेंटर दिसेल. कशामध्ये? क्लिपबोर्डमध्ये. परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. डाव्या साईडला इथं जर तुम्ही बघितलं MS वर्ड, तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल चेक करून बघा, फॉर्मॅट पेंटर नावाचं तुम्हाला हे महत्त्वाचं टूल या ठिकाणी दिसून येईल. पुढचा प्रश्न आहे विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर्स टू द राईट ऑफ द कर्सर. आपल्याला काय सांगायचं आहे, विच की खालीलपैकी कोणती की वापरली जाते, तर कर्सरच्या राईट साईडला असलेले कॅरेक्टर डिलीट करण्यासाठी बॅकस्पेस, डिलीट, शिफ्ट की एंड काय वापरलं जातं. पटपट सर्वांनी सांगा बरं. आणि एकदा मला सांगा, सर्व प्रश्न सर्वांना समजतायत, क्लिअर होत आहेत? आता थोडंसं अवघड आहे पण आपल्याला यातलेच प्रश्न विचारतील बरं का. मी सर्व जास्तीत जास्त ॲनालिसिस करून प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. क्लिअर? चलो आपण काय करू, आपलं एक्सप्लेनेशन बघण्याचा प्रयत्न करूया. आता सर्वात पहिल्यांदा काय होतं, डिलीट की. ज्यावेळेस आपण डिलीट की वापरतो ना, डिलीट की काय करते, कर्सरच्या उजवीकडचे अक्षर डिलीट करते, म्हणजे नष्ट करून टाकते. कर्सरच्या उजवीकडे जे पण अक्षर आहेत त्यांना डिलीट करायचं असेल तर आपण काय करायचं, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, त्यावर आपले कोणत्या प्रकारची की, कर्सरच्या उजवीकडचे अक्षर जर नष्ट करायचे आहेत, काढून टाकायचे, तर डिलीट की वापरली जाते. कर्सर ज्या कीवर आहे ते काय होतं, महत्त्वाचं डिलीट होतं. किंवा आपण म्हणू शकतो समोरच्या दिशेचे अक्षर जर आपल्याला कट करायचे असतील तर डिलीट की वापरतो आपण. महत्त्वाचं बॅकस्पेस नावाची की कधी वापरतो आपण, बॅकस्पेस जी उजव्या कोपऱ्यात मोठी की असते ना, मोठं बटन असतं ना, ते आपण कधी वापरतो, ज्या वेळेस आपल्याला कर्सरच्या डावीकडचे अक्षर काय करायचे आहेत, काढून टाकायचे. आलं लक्षामध्ये? आता मी काय केलं, इथं की नावाचा माझ्याकडे एक शब्द आहे बरं का, आणि मला काय करायचं आहे, यातला वाय, आता कर्सर इथं आहे, कर्सर काय आपला या ठिकाणी, की नावाचा शब्द आहे, कर्सर या ठिकाणी. मी जर डिलीट शब्द म्हणजे डिलीट प्रेस केलं ना, मी जर डिलीट प्रेस केलं तर हा वाय निघून जाईल. काय होईल? वाय निघून जाईल. आणि मी काय केलं, KEY या ठिकाणी मी बॅकस्पेस जर प्रेस केलं ते नाही का, अशा पद्धतीने तुम्हाला बटन दिसतं बघा, हा बाण आहे त्याच्यावर, थोडंसं मोठं बटन आहे. जर मी बॅकस्पेस की प्रेस केलं तर आपला ई निघून जाईल. आलं लक्षामध्ये? म्हणजे उजव्या साईडचं जर डिलीट करायचं असेल डिलीट की, जर आपल्याला मागच्या साईडचं अक्षर काढून टाकायचं असेल तर बॅकस्पेस की. हे तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. शिफ्ट की आपण कधी वापरतो, शिफ्ट की कधी वापरतो, महत्त्वाचं सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? समजतंय सर्वांना? यस, क्लिअर? आलं लक्षामध्ये? चलो, तर महत्त्वाचं शिफ्ट कीने कोणत्याही प्रकारचं काय होत नाही, एखादा अक्षर कॅपिटल करण्यासाठी आपण वापरतो. महत्त्वाचं याने काही पण डिलीट होत नाही. एंड की जर आपण वापरलं तर मग लक्षात ठेवायचं, एंड कीने काय होतं, कर्सरला चालू ओळीच्या डायरेक्ट शेवटी घेऊन जातो आपण. आता एखादी मी काय केली, पूर्ण ओळ या ठिकाणी लिहिलेली आणि कर्सर इथं आहे, मी काय केलं, एंड की जर प्रेस केली, तर कर्सर कुठे जाणार आहे, त्या लाईनच्या सर्वात शेवटी जाणार आहे. काय होणार आहे, त्या लाईनच्या सर्वात शेवटी जाणार आहे. म्हणजे एंड की जी आहे ना, ही सुद्धा काहीही डिलीट करण्यासाठी आपण वापरत नाही. हे सिंपल पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. पुढचा आपण बघूया. इन MS Excel द डिफॉल्ट अलाइनमेंट फॉर नंबर इज. काय सांगितलं आपल्याला, MS Excel मध्ये अलाइनमेंट नंबरसाठी डिफॉल्ट अलाइनमेंट कोणती असते, लेफ्ट,
सेंटर, राईट, जस्टिफाईड. काय उत्तर येईल सांगा बरं. आपलं उत्तर काय येणार आहे पटपट सर्वांनी सांगायचं आहे. इन एम एस एक्सेल महत्त्वाचं डिफॉल्ट अलाइनमेंट काय आहे. डिफॉल्ट अलाइनमेंट फॉर नंबर्स इज कोणती असेल डिफॉल्ट अलाइनमेंट सांगा. आपण काय करतोय आता जितके प्रश्न जास्त घेता येतील तेवढा माझा उद्देश आहे बरं का. भरपूर सारे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत, मॅरेथॉन लेक्चर्स पण घ्यायचे आहेत, त्यामुळे जिथे एक्सप्लेनेशन खूप जास्त आवश्यकता नाही ते आपण पुढे पुढे घेऊन जाणार आहे पटकन. क्लिअर. तर लक्षात ठेवा इन एम एस एक्सेल काय म्हटलं बघितलं आपण नंबरसाठी डिफॉल्ट अलाइनमेंट कोणती आहे. आपण काय करूया स्पष्टीकरण बघण्याचा प्रयत्न करूया. महत्त्वाचं लक्षात ठेवा काय आहे जर आपल्याकडे नंबर्स असतील काय आहे जर आपल्याकडे नंबर्स असतील म्हणजे एखादी संख्या आहे, एखादी तारीख आहे, एखादी करन्सी आहे तर हे सर्व डिफॉल्ट कोणत्या बाजूला अलाइन होतात राईट साईडला अलाइन होतात. अतिशय महत्त्वाचं आहे. एम एस एक्सेलमध्ये आपल्याला जर नंबर्स अलाइन करायचे असतील बाय डिफॉल्ट काय होतं अशा पद्धतीने राईट साईडला ते काय होतात अलाइन होतात. आलं लक्षामध्ये. हे कशासाठी आहे हे प्रामुख्याने कशासाठी आहे यामुळे काय होतं वेगवेगळ्या लांबीची संख्या असते काय आहे वेगवेगळ्या लांबीची संख्या असते त्याची तुलना करणं पण सोपं जातं त्याचप्रमाणे महत्त्वाचं त्यांची बेरीज करणं सुद्धा सोपं जातं बरं का. आलं लक्षामध्ये. आता इथं 10 आहे आणि इथं समजा आपण काय लिहिलंय 1000 लिहिलंय ही मोठी संख्या आहे म्हणजे यांची तुलना करणं पण सोपं जातं आणि जर आपल्याला बेरीज करायची असेल ती सुद्धा आपल्याला सोपी जाते. म्हणून एम एस एक्सेलमध्ये संख्या डिफॉल्ट कुठे अलाइन होतात राईटला अलाइन होतात हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आपण बघूया टेक्स्ट किंवा आपला काहीतरी मजकूर आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे वर्ड्स आणि कॅरेक्टर आहेत. कोणत्याही प्रकारचं टेक्स्ट असेल कोणत्याही प्रकारचं टेक्स्ट असेल ज्याच्यामध्ये एखादं गावाचं नाव आहे, माझं नाव आहे, तुमचं नाव आहे, सिटीचं नाव आहे, काही पण असू द्या तर हे बाय डिफॉल्ट कुठे अलाइन होतात लेफ्ट साईडला अलाइन होतात हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे का बरं तर हे माहिती वाचण्यासाठी आपल्याला सोपं जातं. बरोबर आहे. नंबर्स म्हटलं राईट साईडला अलाइन, टेक्स्ट किंवा मजकूर म्हणलं लेफ्ट साईडला अलाइन. इतकंच सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं होतं या प्रश्नामध्ये. सिंपल आहे. काय म्हणणार तुम्ही नंबर कुठे राईट साईडला अलाइन होतं बरं का. नंबर्स लक्षात ठेवा नंबर्स कुठे अलाइन होतात राईट साईडला. लेफ्टला काय अलाइन होतं टेक्स्ट. हे पण तुम्ही लक्षात ठेवू शकतात परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय सांगतोय विच शॉर्टकट की इज यूज टू सेंटर द टेक्स्ट. काय महत्त्वाचं सेंटर द टेक्स्ट. आपल्याला जर एखादा टेक्स्ट सेंटरला घ्यायचा असेल तर आपण एम एस वर्डमध्ये कोणती शॉर्टकट की वापरतो इतकं सांगायचंय. कंट्रोल+C म्हणजे कंट्रोल C, कंट्रोल E, कंट्रोल T की कंट्रोल M. काय येईल सांगा बरं. आणि एकदा मला पटकन कमेंट करून सर्वांनी सांगा. एकदा पटपट कमेंट करून सांगा जे पण सांगतोय समजतंय प्रॉपर लक्षात येत आहे एकदम व्यवस्थित कव्हर होत आहे. चलो चालेल पटपट सर्वांनी कमेंट करून सांगा. सर्व कव्हर होत आहे क्लिअर. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल लेक्चरचा फायदा वाटत असेल नक्की लेक्चरला लाईक करा. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा बरं का. आपण लवकरच GSचं मॅरेथॉन लेक्चर घेऊन येत आहोत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण आपलं कम्प्युटरचं सुद्धा एक मॅरेथॉन लेक्चर घेऊन येत आहोत. सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर. चलो बघूया आपलं स्पष्टीकरण. महत्त्वाचं आपण जो पण टेक्स्ट निवडलेला आहे तो जर आपल्याला काय करायचा आहे तो जर पानाच्या मध्यभागी म्हणजेच सेंटरला घ्यायचा असेल तर आपण काय करतो कंट्रोल E ही की वापरतो बरं का. काय वापरतो कंट्रोल E. आणि शक्यतो हे कशासाठी असतं ज्यावेळेस आपल्याला काहीतरी काय करायचं आहे शीर्षक द्यायचं आहे हेडिंग म्हणतो ना आपण. आपल्याला काहीतरी काय करायचं आहे या ठिकाणी एखाद्या शीर्षक टायटल द्यायचं आहे त्यावेळेस कंट्रोल E वापरून आपण काय करतो तो टेक्स्ट बरोबर सेंटरला येतो. क्लिअर आहे. कंट्रोल C हे कशासाठी होतं आपल्याला एखादा टेक्स्ट कॉपी करायचा आहे एखादा मजकूर कॉपी करायचा आहे त्यासाठी आपण काय करतो कंट्रोल C वापरतो. लक्षात ठेवायचं आहे. कंट्रोल T आपण कशासाठी वापरतो महत्त्वाचं लक्षात ठेवा बरं का. कंट्रोल T कशासाठी वापरतो हे खूप इंटरेस्टिंग आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे. याला हँगिंग इंडेंट असं म्हणतात. महत्त्वाचं काय आहे एखादा आपला पॅरेग्राफ आहे एखादा पॅरेग्राफ आहे बरोबर आहे. मग पॅरेग्राफची पहिली ओळ सोडून या ठिकाणी बघा बरं का पॅरेग्राफची पहिली ओळ सोडून जर आपण बघितलं बाकीच्या ओळी पुढे ढकलल्या जातात. पॅरेग्राफची पहिली ओळ सोडून बाकीच्या ओळी पुढे ढकलल्या जातात. त्यासाठी कंट्रोल T नावाचं आपण काय करतो शॉर्टकट की वापरतो. महत्त्वाचं आहे. क्लिअर आहे.
कंट्रोल एम कधी वापरतो? कंट्रोल एमने काय होतं, पूर्ण पॅरेग्राफ पूर्ण परिच्छेद काय होतो आपला डावीकडून पुढे ढकलण्यासाठी याचा वापर केला जातो. या पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. जर सोपे विचारायचे असले ना तर या शॉर्टकट की विचारतील, अवघड विचारायचे असल्या या पद्धतीने विचारतील. जर तुम्ही आपलं शॉर्टकट कीवरचं जर लेक्चर बघितलं नसेल ना नक्की बघून घ्या बरं का. त्यातले प्रश्न 100% येणार म्हणजे येणार आहेत आपल्याला. शॉर्टकट कीवर प्रश्न विचारणार का? यस विचारणार. किती %? 100% विचारणार. हे पण तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. पुढचा आहे हाऊ मेनी कॉलम्स आर देअर इन अ सिंगल MS Excel 2010 वर्कशीट. प्रश्न काय आहे? हाऊ मेनी कॉलम्स आर देअर इन अ सिंगल MS Excel 2010 वर्कशीट. किती? 256, 1024, 16384 की 65536 म्हणजे 256, 1024, 16384, 65536 कॉलम्स विचारलेत बरं का तुम्हाला. काय विचारलेत? कॉलम्स किती आहेत एका वर्कशीटमध्ये MS Excel 2010च्या. चला बघूयात आपण कोण कोण काय काय उत्तर देत आहे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. चला उत्तर काय येईल महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आपण जर बघितलं तर जुन्या ज्या आवृत्ती होत्या ना म्हणजे 2003च्या पूर्वी म्हणजे 2003च्या अगोदरचे जे आपण MS Excel होतं त्यामध्ये किती कॉलम होते? 256 कॉलम होते. 256 कॉलम होते आणि रो किती होत्या? रो किती होत्या? त्या ठिकाणी काय रो 65,536 होत्या. किती? 65,536 कॉलम. उभ्या ओळी रो म्हणजे काय? आडव्या ओळी. बरोबर आहे. जर तुम्हाला विचारलं हे विचारणार नाही. 2003 इतकं जुनं तर 100% विचारणार नाही. 2003 लक्षात ठेवा 256 कॉलम्स आणि रोज किती आहे? 65,536. 2007 आणि त्यानंतरचं म्हणजे MS Excel 2000 सहित आपल्याला जर विचारलं आता यामध्ये जर बघितलं तर किती येणार आहे? महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आपल्या रोज या ठिकाणी दिलेल्या आहेत. भरपूर सारे आहे बरं का. रोज भरपूर सारे आहेत. महत्त्वाच्या कॉलम किती आहेत? 16,384. लक्षात ठेवा 16,384 काय आहेत आपल्याकडे कॉलम आहेत. आणि रोज जर बघितलं हे भरपूर दिसतंय. भरपूर आहे. एकक दशक शतक हजार 10,48,576. रो म्हणजे आडव्या ओळी किती आहे? 10,48,576 आडव्या ओळी रोज आहेत. आणि उभ्या ज्या ओळी आहेत ज्याला आपण कॉलम म्हणतो 2010 किंवा 2007च्या MS Excel मध्ये 16,384. किती? 16,384. तुम्हाला विचारलं तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे? पर्याय क्रमांक 3. 2007 किंवा 2010 विचारलं तर 16,384. 2003 जर विचारलं असतं तर आपलं उत्तर किती आलं असतं? 256 आलं असतं. प्रश्न काय विचारतायत, कसा विचारतायत हे पण आपल्यासाठी काय समजून घेणं व्यवस्थित गरजेचं आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न मला काय सांगतोय? विच फीचर ऑफ MS Word 2010 Which feature of MS Word 2010 allows you to see the document as it would appear when printed? आता मला सांगा की MS Word 2010 मध्ये असं कोणत्या प्रकारचं फीचर आहे की ज्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट प्रिंट केल्यासारखं दिसणार म्हणजे प्रिंट केल्यानंतर जसं दिसेल त्या पद्धतीने दिसेल हे दाखवण्यासाठी कोणतं फीचर आहे? वेब लेआउट, ड्राफ्ट व्ह्यू, प्रिंट लेआउट व्ह्यू की आउटलाईन व्ह्यू? काय येईल बरं उत्तर? सांगण्याचा प्रयत्न सर्वांनी करायचा आहे. काय आपलं उत्तर येईल? पटपट सर्वांनी सांगा. काय येईल आपलं उत्तर? चलो आपण काय करूया या ठिकाणी स्पष्टीकरण बघूयात. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं महत्त्वाचं प्रिंट लेआउट व्ह्यू. प्रिंट लेआउट व्ह्यूचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. हे अशा प्रकारचं एक फीचर आहे. अशा प्रकारचं म्हणू शकतो एक आपल्याकडे फीचर आहे ज्यामध्ये डॉक्युमेंट जर छापलं डॉक्युमेंट प्रिंट केलं तर ज्या पद्धतीने दिसणार आहे ना ॲज इट इज तुम्हाला या ठिकाणी दिसतं. कशामध्ये? प्रिंट लेआउट व्ह्यूमध्ये. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. यामध्ये तुम्हाला पानाचं मार्जिन दिसतं. काय दिसणार आहे? पानाचं मार्जिन दिसेल. त्याचप्रमाणे आपले हिडर्स आणि फुटर्स जे असतात ना ते पण दिसतील बरं का. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पेज ब्रेक, हे जे पेज ब्रेक आहे ना हे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे दिसतं. लक्षात ठेवायचं आहे ज्या पण तुम्ही इमेजेस वगैरे घेतल्यात त्या पण व्यवस्थित ज्या जागेवर आहे त्याच जागेवर दिसतील. म्हणून लक्षात ठेवायचं आहे प्रिंट लेआउट व्ह्यू हे कशासाठी असतं? जर आपण एखादं डॉक्युमेंट प्रिंट करणार, प्रिंट केल्यावर ते कसं दिसेल ॲज इट इज आपल्याला कोणत्या व्ह्यूमध्ये दिसेल? प्रिंट लेआउट व्ह्यूमध्ये दिसेल. हे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 ज्यांनी उत्तर दिलंय सर्वांचं उत्तर माझ्या दृष्टीने आपल्या दृष्टीने कसं असेल? एकदम करेक्ट आहे. एकदम
एकदम बरोबर आहे. समजलं? चलो जायचं मग पुढे. आता पुढचा प्रश्न आहे विच फंक्शन इज यूज टू ॲड ऑल द नंबर्स. लक्षात ठेवा बरं का, विच फंक्शन इज यूज टू ॲड ऑल द नंबर्स इन अ रेंज ऑफ अ सेल. एका सेलमधल्या सर्व प्रकारचे नंबर ॲड करण्यासाठी महत्त्वाचं कोणत्या प्रकारचं फंक्शन वापरलं जातं? ॲड, प्लस, टोटल, सम. चला सांगा काय वापरलं जाणार आहे, पटपट सर्वांनी सांगायचं आहे. स्पष्टीकरणाकडे जाऊयात आपण. महत्वाचं सम हे फंक्शन काय करतो आपण या ठिकाणी वापरतो. आलं लक्षामध्ये? आता या ठिकाणी काय केलंय, A1 पासून A5 पर्यंत सलग ज्या आपल्याकडे कक्षा आहेत किंवा आपण म्हणू शकतो सलग ज्या सेल आहेत, महत्वाचं लक्षात ठेवायचं त्यांचं काय, हे A1 पासून A5 पर्यंत. आता आपण काय केलं, महत्वाचं सम नावाचं जर फंक्शन वापरलं तर A1, A2, A3, A4, A5 अशा पद्धतीने काय सम A1 पासून A5 पर्यंत यांची काय होणार आहे, बेरीज होणार आहे. सर्व हे 5 जे दिसत आहेत तुम्हाला यांची बेरीज होऊन आपल्याला काय येईल, महत्वाचं 150 हे उत्तर येईल. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. समजलं? सम हे फंक्शन कशाला वापरतात, सर्वांच्या लक्षात आलं? म्हणजे आपला प्रश्न काय होता, आपला प्रश्न होता विच फंक्शन इज यूज टू ॲड ऑल द नंबर्स. आपल्याला ऑल नंबर जे ॲडिशन करायचे असेल, एखाद्या रेंजमधल्या सेलच्या एखाद्या रेंजमधल्या सर्व नंबरची ॲडिशन करायची असेल तर आपण काय करणार, पर्याय क्रमांक 4 सम नावाच्या फंक्शनकडे जाणार. हे पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. समजलं? क्लिअर आहे? चलो पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, पॉवर पॉइंट. इन पॉवर पॉइंट मध्ये विच की इज यूज टू एंड द स्लाइड शो. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, पॉवर पॉइंट मध्ये स्लाइड शो आहे तो बंद करायचा आहे, एंड करायचा आहे. तर आपण कोणती की वापरणार आहे, कोणती की वापरणार आहे, ही आपली ESC, एंड, होम, स्पेस बार. काय वापरू सांगा बरं. चला पटपट सर्वांनी सांगायचं आहे आपण या ठिकाणी कोणत्या प्रकारची की वापरणार आहे. चलो पटपट सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. काय आपलं, इन पॉवर पॉइंट विच की इज यूज टू एंड द स्लाइड शो. ESC म्हणजे एस्केप, एंड, होम, स्पेस बार. काय वापरतो आपण, सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आपण बघूयात आपलं स्पष्टीकरण. आपलं स्पष्टीकरण काय येणार आहे, महत्त्वाचं लक्षात ठेवा. एस्केप, ESC म्हणजे मी काय म्हटलं, एस्केप. याचा अर्थ काय होतो, एस्केप. आपण काय म्हणतो, एस्केप म्हणजे काय, बाहेर पडणं. एस्केप म्हणजे काय, बाहेर पडणं. हे आपल्याला इंग्लिश मधला शब्द माहिती. तर लक्षात ठेवा, महत्त्वाचं सध्याचा जो स्लाइड शो आहे त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे, तो बंद करायचा असेल तर मी कोणती शॉर्टकट की वापरणार आहे, ESC म्हणजे एस्केप नावाची शॉर्टकट की वापरणार आहे पॉवर पॉइंट मध्ये. आलं लक्षामध्ये? आपण जर बघितलं एंड नावाची की, बरेच जण काय करतील, एंड उत्तर देतील बरं का. एंड जर केला आपण पॉवर पॉइंट मध्ये तर आपला स्लाइड शो बंद नाही होणार. आपला स्लाइड शो बंद होणार का, नाही. महत्त्वाचं लक्षात ठेवा, एंड प्रेस केल्यानंतर आपला जो स्लाइड शो आहे त्यातली सर्वात शेवटची जी स्लाइड आहे ना त्यावर जाणार आहे आपण. एस्केपने काय होणार, स्लाइड शो आपला बंद होणार. एंडने काय होणार आहे, आपण शेवटच्या स्लाइडवर जाणार. महत्त्वाचं, आपण जर होम प्रेस केलं तर आपण पहिल्या स्लाइडवर जाणार. लक्षात घ्या बरं का, हे चारही परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. आलं लक्षामध्ये? म्हणजे काय सांगितलं, एस्केप, स्लाइड शो बंद करायचा आहे, एंड करायचा आहे. एंडने काय होतं, सगळ्यात शेवटच्या स्लाइडवर जातो. होमने काय होतं, सगळ्यात पहिल्या स्लाइडवर जातो. आणि महत्त्वाचं स्पेस बारने काय होतं, जर महत्त्वाचं आपण स्पेस बार जर दाबला तर आपण नेक्स्ट स्लाइडवर जातो. कुठे, पुढच्या स्लाइडवर जातो. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मला वाटतं पॉवर पॉइंट बद्दल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पॉवर पॉइंट मधल्या सर्वात महत्त्वाच्या 4 की स्लाइड शोच्या बाबतीत कोणती, एस्केप, स्लाइड शो बंद करा, एंड, शेवटच्या स्लाइडवर जा, होम, पहिल्या स्लाइडवर जा, आणि स्पेस बार म्हणजे काय, नेक्स्ट, पुढच्या स्लाइडवर जा. इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कुणीही स्लाइड शो बंद करण्यासाठी एंड ही की म्हणायचं नाही. आपण कन्फ्यूज होऊ शकतो, आपल्याला वाटेल एंड म्हणजे बंद करा, असं नाही बरं का. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर काय येणार आहे मग आपलं, उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 एस्केप. ज्यांनी पण उत्तर दिलंय अगदी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. समजलं? चला पुढचा प्रश्न मला काय सांगतोय बघूया. व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर फाइंड अँड रिप्लेस. फाइंड अँड रिप्लेस नावाची शॉर्टकट की कोणती आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कंट्रोल F, कंट्रोल R, कंट्रोल H, कंट्रोल G. काय येईल बरं, लेक्चर आवडतंय ना सर्वांना, क्लिअर होतंय.
चलो, तर सर्व प्रकारचेच प्रश्न कव्हर केलेत. कम्प्युटरचा कोणताही टॉपिक आपण सोडलेला नाहीये. फक्त एवढे 2 टॉपिक राहिले होते, पॉवर पॉईंट, एक्सेल, वर्ड वगैरे, ते पण आपण 2 लेक्चर घेऊन टाकलेत. प्रयत्न करूयात आपण अजून एखादं लेक्चर घ्यायचं, म्हणजे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. माझा प्रयत्न आहे अजून एखादं लेक्चर घ्यायचं, पण बघूयात आपल्याकडे कमी वेळ शिल्लक आहे, त्या वेळेमध्ये सुद्धा कसं जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल तोच माझा प्रयत्न असणार आहे. काय, व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर फाइंड अँड रिप्लेस डायलॉग बॉक्स? कंट्रोल F, कंट्रोल R, कंट्रोल H की कंट्रोल G? बघायचं आपल्याला स्पष्टीकरण. हे चारही महत्वाचे शॉर्टकट की तुमच्या समोर आहेत. कंट्रोल F चा अर्थ काय होतो? शोधायचं. आपल्याला काय करायचं आहे? शोधण्यासाठी डायलॉग्स बॉक्स उघडला जातो. शोधण्याचं काम कोण करतं? कंट्रोल F. कंट्रोल R काय करतं? कंट्रोल R ने जो पण आपला टेक्स्ट आहे, जो पण आपला मजकूर आहे, तो काय होतो महत्वाचा? राईट साईडला अलाइन होतो बरं का. आणि हे कधी कधी रिप्लेससाठी सुद्धा आपण काय करतो? वापरलं जातं. महत्वाचं आहे कंट्रोल H हे आपल्या प्रश्नाचं काय असायला पाहिजे होतं? योग्य उत्तर असायला पाहिजे. कंट्रोल H ने काय होतं? कंट्रोल H ने शोधा आणि बदला, म्हणजे फाइंड अँड रिप्लेस साठी. फाइंड अँड रिप्लेस आपल्याला काय करायचं आहे? एखाद्या टेक्स्ट, आपण भरपूर सारा टेक्स्ट टाईप करून ठेवलेला आहे, मजकूर टाईप केलाय, आणि आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यामध्ये एखादा शब्द शोधायचा आहे आणि तो दुसऱ्या शब्दाने रिप्लेस करायचा आहे. काय करायचं आहे? एखादा शब्द शोधायचा आहे आणि तो दुसऱ्या शब्दाने बदलायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो? कंट्रोल H. आलं लक्षामध्ये? तुम्हाला इथं शोधा आलं लक्षामध्ये? इथं फाइंड हा ऑप्शन येतो. तुम्ही एक शब्द इथं फाइंड केला, शोधला, आणि बदला, रिप्लेस, कोणत्या शब्दाने बदलायचा आहे ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, जे आपलं काय आहे? करेक्ट उत्तर आहे. कंट्रोल G ने काय होतं? गो टू, म्हणजे आपल्याला एखाद्या स्पेसिफिक ओळीला जायचं आहे, स्पेसिफिक लाईनला जायचं आहे, तर मी कोणतं शॉर्टकट की वापरणार आहे? कंट्रोल G वापरणार. हे पण तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. क्लिअर? चलो, पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे, इन MS Excel द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम. In MS Excel, the intersection of a row and column is called as data, range, cell, sheet. काय येईल सांगा बरं? हा एक महत्त्वाची सूचना आहे सर्वांसाठी, की आपण जी आपली PDF नोट्सची फाईल आहे ना, ती सर्वांसाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून देतोय बरं का. आज संध्याकाळी बघितलं तर ती फाईल तुमच्या टेलिग्राम ग्रुप जो आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर मी अपलोड करणार आहे. ज्यांनी पण अजून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही आहे, आपल्या कमेंट म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक मिळेल किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळेल. तुम्ही दोन्हीही जॉईन करून ठेवा. त्यावर मी काय करणार आहे, जे आपल्या PDF नोट्स आहेत त्या सर्वांसाठी फ्रीमध्ये अवेलेबल करून देतोय आज संध्याकाळी. आणि महत्त्वाचं, त्या ग्रुपवर आणि टेलिग्रामवर आपण 100 क्वेश्चनची सॅम्पल PDF, जी तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतात, ती सुद्धा मी काय केलंय? अपलोड करून दिलेली आहे बरं का. म्हणजे 100 प्रश्न तुम्ही सोडवा, सगळ्या प्रकारचे प्रश्न मी त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आलं लक्षामध्ये? आणि जे बॅचचे आपले स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी 200 प्रश्न, अतिसंभाव्य 200 प्रश्नांची फाईल अपलोड होणार आहे आज संध्याकाळी. त्यांच्यासाठी GK GH सुद्धा 200 प्रश्नांची फाईल मी तयार करतोय. ती सुद्धा लवकरच काय होईल? ॲपमध्ये आपल्या अपलोड होऊन जाईल. परंतु ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नाही, आपलं व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नाही, लवकरात लवकर जॉईन करा. आपली जी नोट्स आहे फ्रीमध्ये सर्वांसाठी उपलब्ध करून देतोय, ज्याचा तुम्हाला परीक्षेमध्ये 100% फायदाच होणार आहे. क्लिअर? चलो, तर येऊयात आपण आपल्या प्रश्नाकडे. इन MS Excel द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड ॲज. काय म्हणतो आपण? डेटा, रेंज, सेल की शीट. बघा बरं का, महत्वाचं जर आपण बघितलं तर तुम्हाला लक्षात ठेवायचं, या ठिकाणी सेल म्हणजे काय? सेल म्हणजे काय? तर जेव्हा एक आडवी ओळ आणि एक उभी ओळ म्हणजे रो आणि कॉलम एकमेकांना छेदतात, रो आणि कॉलम एकमेकांना छेदतात किंवा इंटरसेक्शन होतं, त्याला आपण काय म्हणतो? सेल असं म्हणतो त्या बॉक्सला बरं का. लक्षात घ्या, त्या बॉक्सला काय म्हणतो आपण? त्याला आपण म्हणणार आहे सेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इथं तुम्हाला दिसतंय C3 राहील लक्षात सर्वांना. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे बरं का. महत्वाचं, हा जो सेल आहे, या सेलचा ॲड्रेस काय असतो किंवा एखादा स्पेसिफिक ID काय असतो लक्षात ठेवायचं. प्रत्येक सेलला एक आपला ID असतो. प्रत्येक सेलला काय? एक ID असतो. महत्वाचं, आडवी जे आपले जे कॉलम आहेत, महत्वाचं लक्षात ठेवा, जे कॉलम आहे त्याचं अक्षर आणि उभ्या जे आपल्या रो आहेत त्याचा नंबर, याच्यापासून तुम्हाला लक्षात ठेवायचं काय बनतो? या सेलचा ॲड्रेस. ऑलरेडी मागच्या लेक्चरमध्ये मी हा प्रश्न घेतला होता बरं का,
की महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट म्हणजे काय, सेल म्हणजे काय. सेल म्हणजे काय तर रो आणि कॉलम ज्या ठिकाणी इंटरसेक्शन करतात, महत्त्वाचं एकमेकांना छेदतात, त्याला आपण काय म्हणतो, सेल असं म्हणतो. याच्यामध्ये C3 हा काय आहे, त्या सेलचा आयडी आहे किंवा ॲड्रेस म्हणू शकतो. याच्यामध्ये C काय आहे, हा कॉलम असतो. C काय आहे, कॉलम असतो. कॉलम हा अक्षराने दर्शवला जातो. आणि 3 हे काय आपल्याकडे रो आहे. रो कशाने दर्शवले जातात, महत्त्वाचं अंकाने दर्शवले जातात, नंबरने दर्शवले जातात. हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजलं सर्वांना. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, सेल. बाकीच्या ऑप्शनबद्दल थोडक्यात सांगतो. डेटा किंवा डेटा म्हणजे काय तर आपण अशा प्रकारे या सेलमध्ये जी पण माहिती भरतो, सेलमध्ये आपण जी पण माहिती भरतो त्याला आपण डेटा असं म्हणणार आहे. महत्त्वाचं रेंज म्हणजे काय, खूप जास्त ग्रुप ऑफ सेल्स बघितलं की नाही सुरुवातीलाच. ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे काय किंवा अनेक सेलचा जो समूह असतो त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, त्याला रेंज असं म्हणणार आहे. आणि शीट म्हणजे काय तर संपूर्ण जे वर्कशीट आहे, संपूर्ण ग्रीड आहे, सर्व एकत्र येऊन जे बनतं त्याला मी काय म्हणणार आहे, शीट असं म्हणणार आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, सेल येणं गरजेचं आहे. इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड ॲज व्हॉट तर सेल. समजलं, क्लिअर सर्वांना, वाटतंय सोपं. चलो काय करूयात मग, पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आपल्याला काय सांगतोय, पुढचा प्रश्न आहे विच बार शोज द करंट पेज नंबर. विच बार शोज द करंट पेज नंबर अँड वर्ड काउंट इन MS वर्ड. खालीलपैकी कोणता बार हा आपल्याला करंट पेज नंबर म्हणजे सध्याचा पेज नंबर आणि वर्ड काउंट एकूण संख्या आपल्याला दर्शवतं. टायटल बार, स्टेटस बार, मेनू बार, स्क्रोल बार. काय येईल बरं उत्तर, पटपट सर्वांनी सांगण्याचा काय करा, प्रयत्न करायचा आहे. पटपट सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजून आपले 2 प्रश्न राहिलेले आहेत या लेक्चरमधले बरं का, 2 नाही थोडी जास्त आहेत. 2-3 प्रश्न राहिलेले आहेत. चलो सर्वांना समजतंय ना. यस, आपण प्रयत्न करणार आहे. भरपूर सारे प्रश्न आहेत. अजून एक लेक्चर घेण्याचा प्रयत्न करतो. एक मॅरेथॉन घेऊयात GSचं आणि कम्प्युटरचं. बस मग आपलं सफिशियंट आहे आपल्याला पेपरसाठी. चलो जाऊयात पुढे. आपण बघूयात याचं स्पष्टीकरण. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, स्टेटस बार जे आहे, स्टेटस बार आपल्याला जर बघितलं, डॉक्युमेंट आणि महत्त्वाचा जो युजर आहे त्याच्या सर्व प्रकारच्या ज्या पण क्रिया आहेत, ज्या ॲक्शन आहेत ते आपलं तात्काळ इमर्जन्सी आपल्याला माहिती कोण देतं, स्टेटस बार. जसं की आपल्याकडे करंट पेज नंबर कोणता आहे, वर्तमान पृष्ठ क्रमांक, करंट पेज नंबर कोणता आहे ते आपल्याला कशामध्ये दिसणार आहे, स्टेटस बार मध्ये. बरोबर आहे. एकूण शब्दांची संख्या किती आहे ते कशामध्ये दिसणार आहे आपल्याला, स्टेटस बार मध्ये बरं का, लक्षात ठेवा. आणि या स्टेटस बार मध्ये बाकी कोणती माहिती असते, झूम लेवल, लाईन नंबर, डॉक्युमेंट व्ह्यू शॉर्टकट, अशा प्रकारची सर्व माहिती तुम्हाला कुठे दिसणार आहे, स्टेटस बार मध्ये दिसेल. हे पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकीचे ऑप्शन जे आहेत ते पण बघूयात आपण. याच्यामध्ये टायटल बार जर बघितला, हा सगळ्यात वरती दिसतो बरं का. टायटल बार जो बघितला आपण सगळ्यात वरती दिसतो MS वर्ड मध्ये, ज्याच्यामध्ये काय असतं, फाईलचं नाव असतं, ॲप्लिकेशनचं नाव असतं. अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यात वरती जर बघितलं ना, वर्ड आपली फाईल ओपन केली तर तुम्हाला डॉक्युमेंट 1 हे काय दिसणार आहे, फाईलचं नाव. आणि ॲप्लिकेशन कोणतं आहे आपलं, मायक्रोसॉफ्ट वर्ड, MS वर्ड आहे. बरोबर आहे की नाही. हे आपल्याला कुठे दिसतं, टायटल बारला. टायटल म्हणजे सर्वात वरच्या साईडला बरं का. त्यानंतर आहे मेनू बार. मेनू बार जो असतो हा टायटल बारचा तुम्हाला इथे खाली दिसेल असा. बरोबर आहे. जिथं फाईल, एडिट, व्ह्यू, टॅब्स अशा प्रकारचे सर्व ऑप्शन कशामध्ये दिसतात, मेनू बार मध्ये. टायटल बार समजलं, मेनू बार समजलं. स्क्रोल बार, जर आपल्याला डॉक्युमेंट काय करायचंय, वर खाली घ्यायचंय, डावीकडे उजवीकडे न्यायचंय, तर त्यासाठी असलेला जो पण महत्त्वाचा बार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, स्क्रोल. आपण म्हणतो ना स्क्रोल करणं. आपण रील बघताना काय करतो, पेजवरती स्क्रोल करतो की नाही, इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर वगैरे. ते स्क्रोल बार काय, आपल्याला डॉक्युमेंट वरती न्यायचंय, खाली न्यायचंय, या साईडला न्यायचंय, या साईडला न्यायचंय. त्यासाठी आपल्याकडे काय आहे, त्यासाठी आपल्याकडे आहे स्क्रोल बार. सर्व बार समजले. चलो उत्तर काय पाहिजे तर आपलं याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 स्टेटस बार. राहील लक्षात सर्वांना, क्लिअर आहे. चलो जायचं मग पुढे. पुढचा प्रश्न बघूया. इन MS वर्ड 2010 पोर्ट्रेट आणि लँडस्केप आर टाइप्स ऑफ पेज साइज, पेज मार्जिन, पेज ओरिएंटेशन, पेज बॉर्डर. हा प्रश्न ऑलरेडी याच टाईपचा प्रश्न याच लेक्चरमध्ये झालाय बरं का. म्हणून मी तुम्हाला काय सांगत असतो, तुम्ही ज्यावेळेस पण अभ्यास करताना प्रश्न बघा, उत्तर बघा आणि पुढे जा.
असं जर करत असाल तर तुम्ही अभ्यास करत नाहीये, कारण की त्याचा काहीच फायदा होत नाही. तुम्ही ते रट्टा मारल्यासारखं आहे, किती लक्षात राहणार आहे. पण तुम्ही एखाद्या प्रश्नामध्ये एखादी कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर करून घेतली ना, तुम्ही काहीच विसरणार नाही. कन्सेप्ट महत्त्वाची, एकदा कन्सेप्ट व्यवस्थित करा, तुमच्या सर्व गोष्टी काय होतील, क्लिअर होतील. काय येणार आहे आपलं महत्त्वाचं पेज ओरिएंटेशनसाठी आहे. पेज ओरिएंटेशनसाठी तुम्हाला सांगितलं ना, पोर्ट्रेट आणि लँडस्केप. पोर्ट्रेट म्हणजे काय, आपल्याला पेज उभं दिसतं, व्हर्टिकल दिसतं. आता इथं मी जास्त एक्सप्लेनेशन देणार नाही बरं का, महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. काय करायचं आपल्याला, काय करायचं ते सांगतो. पेज ओरिएंटेशनमध्ये काय होतं, पोर्ट्रेट आणि लँडस्केप हे दोन आहेत. आपल्याला जर पेज उभं पकडायचं असेल, व्हर्टिकल पकडायचं असेल तर ते आहे पोर्ट्रेट, आणि जर पेज आपल्याला आडवं पकडायचं असेल, महत्त्वाचं, त्याला आपण काय म्हणतो, लँडस्केप. पोर्ट्रेट कशाला वापरतात, पत्र असेल, काहीतरी रिपोर्ट असेल, काहीतरी पुस्तके असतील. लँडस्केप कशाला वापरतात, आपल्याला टेबल घ्यायचा आहे, चार्ट घ्यायचा आहे, प्रेझेंटेशन, मोठी आपल्याकडे इमेज आहे, मोठा टेबल आहे, त्यासाठी आपण काय वापरणार, लँडस्केप. लक्षात ठेवा. आता ही सेटिंग तुम्हाला जर बदलायची, अवघडच प्रश्न विचारला, डायरेक्ट अवघड प्रश्न विचारला की सांगा हे नेमकं कसं बदलायचं आपल्याला, तर तुम्हाला काय करायचं आहे, महत्त्वाचं पेज लेआउट नावाच्या टॅबमध्ये जायचं आहे. कशामध्ये जायचं आहे, पेज लेआउट नावाच्या टॅबमध्ये जायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी पेज सेटअप नावाचा ग्रुप दिसेल, त्याच्यामध्ये ओरिएंटेशनवर क्लिक करायचं आहे. कशामध्ये, तुम्ही पेज लेआउटमध्ये जाणार, त्यामध्ये पेज सेटअपमध्ये ओरिएंटेशनवर क्लिक करायचं. तुम्हाला पोर्ट्रेट पाहिजे की लँडस्केप ते सिलेक्ट करा. बाय डिफॉल्ट तुमचं काय होणार आहे, होऊन जाणार आहे. आलं लक्षात सर्वांना. म्हणजे महत्त्वाचं, हे कशाचे टाईप आहेत, पोर्ट्रेट आणि लँडस्केप कशाचे टाईप आहेत, पेज ओरिएंटेशनचे. हे मी तुम्हाला ऑलरेडी काय केलं होतं, याच लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. समजलं. चला पुढचा प्रश्न आपण काय करूया, एक प्रश्न अजून बघून घेऊयात. महत्त्वाचा प्रश्न काय, व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर सिंगल लाईन स्पेसिंग. अतिशय मस्त प्रश्न आहे बरं का. सिंगल लाईन स्पेसिंगसाठी खालीलपैकी कोणती शॉर्टकट की वापरली जाते MS वर्डमध्ये. सिंगल लाईन स्पेसिंगसाठी Ctrl+1, Ctrl+2, Ctrl+5, Ctrl+S. कोणती शॉर्टकट की या ठिकाणी वापरली जाणार आहे, तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. चला पटपट सर्वांनी सांगा आपलं उत्तर काय असेल. आपलं उत्तर काय असेल, लेक्चर आवडत असेल लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील, फायदा वाटत असेल, लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे. चला आपण काय करूया, महत्त्वाचं याचं आता बघूयात. महत्त्वाचं एक्सप्लेनेशन. Ctrl+1 हे कशासाठी वापरतो आपण, सिंगल लाईन स्पेसिंगसाठी. सिंगल लाईन स्पेसिंग 1.0 आपण जर बघितलं, सिंगल लाईन स्पेसिंगसाठी काय करणार आहे, Ctrl+1 वापरणार आहे. आलं लक्षामध्ये. Ctrl+2 हे काय करतो आपण, डबल लाईन स्पेसिंगसाठी वापरतो बरं का, डबल लाईन स्पेसिंगसाठी. त्यानंतर जर आपल्याला बघायचं आहे Ctrl+5, हे अतिशय इंटरेस्टिंग आहे. Ctrl+1 लगेच समजेल आपल्याला सिंगल लाईन स्पेसिंग आहे, Ctrl+2 लगेच समजेल आपल्याला डबल लाईन स्पेसिंगसाठी आहे. बरोबर आहे. महत्त्वाचं Ctrl+5 हे काय करतं आपलं, हे काय करतं 1.5 लाईन स्पेसिंग द्यायचं असेल तर हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. काय 1.5 लाईन स्पेसिंगसाठी आपण काय करतो, Ctrl+5 वापरतो. आणि Ctrl+S हे तर आपल्या सर्वांना माहिती आहे. जर आपल्याला डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल, जर आपल्याला काय करायचं आहे, डॉक्युमेंट सेव्ह करायचं असेल तर आपण काय करतो, महत्त्वाचं Ctrl+S प्रेस करतो. अतिशय सिंपल येते, त्याच्यामध्ये आपल्याला काहीच वेगळं नाही. क्लिअर. आलं लक्षामध्ये. चलो आता आपण काय करूया, आपला शेवटचा प्रश्न आहे आजच्या लेक्चरमधला बरं का. बाय डिफॉल्ट ऑन विच पेज द हिडर ऑर द फुटर इज प्रिंटेड इन MS वर्ड. MS वर्डमध्ये तुम्हाला सांगायचं आहे कोणत्या पेजमध्ये तुम्हाला बाय डिफॉल्ट हिडर अँड फुटर काय झालेलं असेल, प्रिंट केलेलं असेल, प्रिंटेड असेल. ऑन फर्स्ट पेज, ऑन अल्टरनेट पेज, ऑन एव्हरी पेज, नन ऑफ द अबो. पहिल्या पेजवर असतं, अल्टरनेट पेजवर असतं, प्रत्येक पेजवर असतं, की वरीलपैकी नाही. शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरमधला. तुम्हाला लेक्चर आवडला असेल, समजला असेल, लेक्चरचा फायदा होत असेल, आणि आपल्या यूट्यूब चॅनलचा 100% फायदा होत असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर मागचे लेक्चर तुम्ही बघितले नसतील, नक्की बघा. बरेचसे विद्यार्थी मित्र परत सांगतो लेक्चर बघतायत परंतु लेक्चरला लाईक करत नाहीत, शेअर करत नाहीत, आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब पण करत नाहीत. जर लेक्चर आवडत असेल, तुमचा फायदा वाटत असेल तरच बरं का, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. यावर आपण आगामी सुद्धा वेगवेगळ्या परीक्षांचे, टेक्निकल परीक्षा असतील त्याचे सुद्धा लेक्चर्स घेऊन येत राहणार आहोत.
चला काही आपलं उत्तर काय येणार आहे स्पष्टीकरण थोडक्यात बघून घेऊयात. तर उत्तर येणं महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. MS वर्डमध्ये जेव्हा आपण हिडर आणि फुटर इन्सर्ट करतो ना, हिडर आणि फुटर इन्सर्ट करतो त्यानुसार डिफॉल्टपणे ते काय होतं प्रत्येक पानावर प्रिंट होतं. काय होतं प्रत्येक पानावर प्रिंट होतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कधीपर्यंत जोपर्यंत आपण ते काय करत नाही बदलत नाही तोपर्यंत. आलं लक्षामध्ये. आता बघा बरं का, आता तुम्हाला काय करायचं आहे महत्त्वाचं. वर्डमध्ये अशा प्रकारची एक रचना असते, अशा प्रकारची रचना असते. तुम्ही एकदा हिडर किंवा फुटरमध्ये काही माहिती काय केली, काही माहिती टाकली, पानाचा नंबर, डॉक्युमेंटचं नाव, आलं लक्षामध्ये. हे जर टाकलं ना तर ते सर्व पानावर आपोआप काय होणार आहे लागू होणार आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. म्हणजे एकदा जर आपण टाकलं, एखाद्या पानाचा नंबर टाकला, डॉक्युमेंट्स टाकले, तर बाय डिफॉल्ट ते काय होतं त्या ठिकाणी लागू होतं. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आलं लक्षामध्ये. जर आपल्याला वाटलं, एखाद्या युजरला काय वाटलं की पहिल्या पानावर वेगळं हिडर ठेवायचं, की जे आपले इवन पेज आहेत म्हणजे सम पेज नंबर आहेत त्याच्यावर वेगळं ठेवायचं, ऑड म्हणजे विषम पेज नंबर आहे त्यावर वेगळं ठेवायचं, ते पण करू शकतो. परंतु लक्षात ठेवा बरं का, जोपर्यंत असा युजर स्वतःहून बदल करत नाही ना तोपर्यंत काय सर्व पानावर ते बाय डिफॉल्ट जसं आहे तसंच दिसतं. आपल्याला चेंज करावा लागतो जर काही बदल करायचा असेल तर. समजलं. क्लिअर आहे. चलो तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. लेक्चर सर्वांना कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लेक्चर आवडत असेल लाईक करायचं आहे, आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. जर नवीन असाल किंवा नजर चुकीने जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर गणेश सर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. लवकरच GK/GSचं महामॅरेथॉन लेक्चर आणि कम्प्युटरचं मॅरेथॉन लेक्चर आपण घेऊन येणार आहोत. ज्यांना वाटतंय आपण बॅच जॉईन करू शकतो अजूनही बॅच जॉईन करू शकतात. 11 लेक्चर आहेत ज्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. क्लिअर आहे. थँक्यू सो मच. थांबूयात आपण या ठिकाणी. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. गुड नाईट. बाय.